नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या झटपट किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पंजाबी आलू स्टफ्ड मसाला पराठा। नाश्त्यासाठी, स्नॅक्ससाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। स्टेप 1, डो तयार करूया। सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात घ्या 2 कप गव्हाचे पीठ। त्यात घाला 1/4 टीस्पून मीठ आणि 2 टेबलस्पून तेल। हे सगळं छान मिक्स करून घ्या। आता थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या। पीठ एकदम सॉफ्ट मळा म्हणजे पराठे छान फुलतात। पीठ तयार झाल्यावर 10 मिनिटे झाकून ठेवा। स्टेप 2, स्टफिंग तयार करूया। एका बाउलमध्ये घ्या 1 कप उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा। त्यात घाला 1/4 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/4 कप फ्राय केलेला कांदा, 3 फ्राय केलेल्या सुक्या मिरच्या क्रश करून आणि 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर। हे सगळं छान मिक्स करून घ्या। आपलं मसालेदार स्टफिंग तयार आहे। स्टेप 3, पराठा बनवूया। आता पिठाचा एक गोळा घ्या, थोडंसं लाटून त्याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरा। कढा बंद करून पुन्हा हलक्या हाताने पराठा लाटा। तवा गरम करून त्यावर पराठा ठेवा। दोन्ही बाजूंनी तेल लावून गोल्डन ब्राउन होईपर्यंत शेकून घ्या। एकदम छान कुरकुरीत आणि सॉफ्ट पराठा तयार। गरमागरम दही, लोणचं किंवा बटर सोबत सर्व करा। मित्रांनो, जर तुम्हाला ही रेस्टॉरंट स्टाईल आलू पराठा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा आणि अशाच झटपट आणि सोप्या रेसिपीसाठी झटपट किचन चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत।